तर त्याच्यानं आम्ही काही घबरवणार नाही आहे. आम्ही सरकारला असं वाटत असेल का बच्चू कडूवर सगळे जुने गुन्हे, सगळे शेतकऱ्याच्या आंदोलनाचे गुन्हे आहे किंवा दिव्यांगाच्या आंदोलनाचे, त्यानं आम्ही जेलात जायलाही घाबरणारे नाही. गेलो तरी बेहत्तर आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणार नाही. तुम्ही अशा प्रकारच्या जे काही दंडुकशाही सुरू केली त्याला आम्ही उडून पुरू व्यवस्थित. हा, आता कर्जमाफी नंतरच जे काही चक्काजाम आपला नागपूरचा झाला त्याच्यानंतर सगळे उठून काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्याच्यातला हा एक प्रकार आहे. आणि आज काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला 32,000 कोटीची कर्जमाफी आम्ही देणार आहोत. पण ते कोणत्या तारखेपासून देणार आहे, कुठले कर्ज घेणार आहे, चालूवाले घेणार का नाही घेणार, या सगळ्या संदर्भात वक्तव्य केलं नाही. आणि आम्ही जाऊन सांगतोय मुख्यमंत्री महोदयांना, तुम्ही दिलेला शब्द तंतोतंत तसा जर पाळला नाही, तुमचं आम्ही स्वागत करतो का आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला पण तो पुरेसा नाही आहे, पूर्ण समाधानकारक नाही आहे. जेथपर्यंत पूर्ण समाधान शेतकऱ्याचं होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही. उलट 30 जून त्यांची राहील सरकारची आणि 1 जुलै शेतकऱ्याची राहणार. एकही चाप पुऱ्या महाराष्ट्रात रेल्वेचं चालू देणार नाही. ते पूर्ण बंदोबस्त आम्ही करू.